पत्र अध्याय 4 वचन 4 मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संत पौल या वचनातून आपल्याला एक महत्त्वाचं सत्य समजावून देत आहे आणि हे जगातल्या पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे. आणि जे प्रभूकडे आलेले आहेत त्यांना पण ह्या सत्याची विशेष माहिती नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल इकडे वचनात म्हणतोय, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग चालवणारा, हे जग निर्माण करणारा, ह्या जगाची रात्रंदिवस काळजी वाहणारा, भार वाहणारा परमेश्वर ह्या जगामध्ये जिवंत आहे. त्यानेच हे विश्व निर्माण केलं, माणसाला घडवलं, सगळं काही त्याच्या शब्दाने निर्माण झालं. माणसाला मात्र त्याने आपल्या पवित्र हातांनी घडवलं आणि सुंदर जीवन देऊन त्याने माणसाला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याला आम्ही देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, काही लोक इंग्लिशमध्ये त्याला गॉड म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतं, कोई भगवान कहता है. ज्याला आम्ही देव म्हणतो तो आमचा परमेश्वर, आमचा निर्माणकर्ता परमेश्वर जिवंत आहे, तो अस्तित्वात आहे, तो चांगला आहे, तो भला आहे आणि तो प्रेम करणारा परमेश्वर आहे. ह्या वचनामध्ये पौल दैवताविषयी काहीतरी सांगत आहे. दैवत, दैवत म्हणजे ज्याला आपण देवाचं स्थान देतो, देवाची जागा देतो आणि आपण त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनामध्ये पौलाने ज्या दैवताविषयी ते सांगितलेलं आहे ते दैवत म्हणजे परमेश्वर नाही आहे. ते दैवत म्हणजे ज्याने हे जग निर्माण केलं केवळ शब्दाने, माणसाला घडवलं आपल्या हाताने, तो परमेश्वर, तो देव नाही आहे. पौल या वचनामध्ये ज्या दैवताविषयी सांगत आहे तो एक आत्मा आहे. आणि तो दैवत, ते दैवत काय आहे? बायबल त्याला सैतान म्हणत आहे. आणि ह्या सैतानाला देवाने आणि देवाच्या वचनाने दैवत संबोधलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतो की त्यांची म्हणजे जे विश्वास ठेवत नाहीत, जे येशूकडे येत नाहीत, येशूला ओळखत नाहीत, उलट येशूला नाकारतात, धिक्कारतात, जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने त्या दैवताने म्हणजे त्या सैतानाने आंधळी केलेली आहेत. अशासाठी आंधळी केलेली आहेत की त्यांनी येशूला ओळखू नये, येशूकडे येऊ नये आणि त्यांचं जीवन बदलू नये,
त्यांच्या जीवनातून अंधार नष्ट होऊ नये, त्यांना देवाचे आशीर्वाद मिळू नयेत, त्यांचं तारण होऊ नये. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा सैतान कोण आहे? ह्या सैतानाला नाव आहे लुसिफर. ह्या सैतानाला नाव आहे आणि ते नाव आहे लुसिफर. हा सैतान हजारो वर्षांपूर्वी स्वर्गामध्ये राहत होता आणि स्वर्गात राहत असताना त्याच्याबरोबर अजून दुसरे प्रमुख देवदूत होते आणि ह्या प्रमुख देवदूतांमधला हा सैतान प्रमुख देवदूत होता. तोही त्यांच्यापैकीच एक होता. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या देवदूतांकडे, जे प्रमुख देवदूत होते स्वर्गामध्ये, त्या प्रमुख देवदूतांकडे परमेश्वराने महान सामर्थ्य दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे आणि त्यांना देवाने सामर्थ्याने, ज्ञानाने, बुद्धीने भरलेला आहे. आणि हा जो लुसिफर, ज्याच्याकडे भरपूर सामर्थ्य, ज्ञान आत्ताही आहे, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये गर्व आला, असं बायबल म्हणतं की त्याच्यामध्ये गर्व आला आणि त्याने पाहिलं, आणि तो पाहत होताच की स्वर्गामध्ये असंख्य दिव्यदूत परमेश्वर पित्याची आराधना करतात, त्याची स्तुती करतात, त्याला उंचावतात, त्याचा महिमा गातात. जेव्हा हे तो बघत होता, पाहत होता, तेव्हा त्याच्या आतमध्ये सुद्धा ही इच्छा निर्माण झाली की मी सुद्धा देवासारखा आहे, माझ्याकडे पण सामर्थ्य आहे, माझ्याकडे पण ताकद आहे, सौंदर्य आहे. पण तो हे विसरून गेला की त्याच्याकडे जे सामर्थ्य आणि ज्ञान आणि जी बुद्धी जे काही आहे ते त्याला त्याच देवाने दिलेलं आहे. आणि त्या गर्वापायी त्याचं पतन झालं. त्याने ते दुसऱ्या दिव्यदूतांना सांगितलं, जसे तुम्ही त्या परमेश्वराची आराधना करता तशी तुम्ही माझी पण करा, कारण मी पण देवासारखा आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या सैतानाला देवाने स्वर्गातून खाली फेकलं. त्याच्याबरोबर दुसरे पण देवदूत होते, जे त्यानंतर पतित झाले, जे दुष्टात्मे झाले आणि त्या सगळ्या दुष्टात्म्यांना आणि या लुसिफराला, सैतानाला देवाने स्वर्गातून खाली फेकलं. आणि मग त्याला जे देवाने सामर्थ्य, अधिकार, पॉवर दिलेली होती, त्याचा वापर तो मानवाच्या आत्म्याच्या नाशासाठी करायला लागला. हालेलुया, 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 हालेलुया. स्वर्गातून त्याला खाली फेकल्यानंतर त्याच्या जीवनाचा एककलमी कार्यक्रम, रात्रंदिवस एककलमी कार्यक्रम त्याचा राहिला. आणि तो कार्यक्रम म्हणजे देवाने जेव्हा माणसाला निर्माण केलं आणि माणूस देवाच्या सहवासामध्ये होता, आदाम आणि एवा हे दोघं त्याच्या सहवासामध्ये होते, देवाच्या एदेन बागेमध्ये राहत होते, प्रेमाने देवाच्या प्रेमामध्ये ते न्हावून निघत होते. तिथे सगळं सुख आणि चैन होतं. परंतु जेव्हा देवाने माणसाला निर्माण केलं तेव्हा ते सैतानाला खपलं नाही, त्याने ते खपवून घेतलं नाही. कारण ज्या स्वर्गातून देवाने मला फेकलं त्याच देवाचा माणूस लाडका झालेला आहे, माणूस प्रिय झालेला आहे, हे सैतानाला खपवून घेता आलं नाही. आणि म्हणून त्याच सैतानाने त्या बागेत शिरून एवेद्वारे आदामाला पण फसवलं आणि देवाने दिलेली आज्ञा त्या दोघांना मोडायला लावली. आणि त्या दिवसानंतर ह्या मानवी जीवनामध्ये जे काही होत आलेलं आहे ते आपण आत्तापर्यंत अनुभवत आहोत, पाहत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सैतान तेव्हापासून माणसाच्या मागे आहे, माणसाला पाप करायला लावत आहे, माणसाला देवाच्या विरुद्ध नेऊन आज्ञा मोडायला लावून त्याने देवाचा शत्रू बनवलं माणसाला. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज सैतान माणसाचं जीवन आणि त्याच्या आत्म्याचं भयानक रीतीने नुकसान करत आहे, भयानक रीतीने. पण त्यासाठी तो काय करतो? माणसाला देवापासून दूर करण्यासाठी, माणसाला देवाच्या सहवासातून पूर्णपणे बाजूला करण्यासाठी तो काय करतो?
तो माणसाला पाप करायला लावतो. तो माणसाला आश्वासनं देतो, खोटी आश्वासनं, खरी नाही खोटी. कारण येशू म्हणाला तो खोटा आहे आणि खोटेपणाचा बाप आहे. जेव्हा तो माणसाला खोटे आश्वासनं देतो, खोट्या गोष्टी करायला सांगतो, पाप करायला सांगतो, तेव्हा ते त्याचं स्वतःचं असते. पण त्यामध्ये माणूस भुरळून जातो, फसून जातो आणि माणूस पापात पडतो. आणि मग माणूस पापात पडला की त्याचे डोळे आंधळे होतात, त्याचं मन आंधळ होते आणि तो देवाच्या विरोधात जातो. देवाची आज्ञा त्याला दिसत नाही, देवाचं प्रेम त्यावेळेला त्याला दिसत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एदेन बागेमध्ये असताना एवा जेव्हा एकटी होती तेव्हा सैतान तिच्याकडे आला आणि जे फळ खायला बंद केलेलं होतं देवाने, तेच फळ सैतानाने तिला खायला भुरळ घातली, फसवलं. आणि सैतानाने तिला काय सांगितलं, हे जर तू फळ खाल्लंस तर तू मरणार नाहीस, तर तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल, तुम्ही देवासारखे होणार. देवाला जसं सगळं कळते, देवाला जसं सगळं समजते, तसं तुम्हाला पण समजणार, तुम्हाला पण कळणार. पण प्रत्यक्षात सैतान फसवायला आला होता, तो खोटं बोलत होता. हे जे आश्वासन त्याने तिच्यासमोर ठेवलं होतं ते पूर्णपणे खोटं होतं, चुकीचं होतं, वाईट होतं. पण हे एवाला ओळखता आलं नाही. तिने ते फळ खाल्लं आणि ते फळ खाल्ल्यानंतर काय झालं, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाची, कष्टाची, वेदनेची, आजारांची आणि सगळ्या वाईटाची, सर्व यातनांची, परिश्रमाची पेरणी व्हायला सुरुवात झाली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस देवाचा शत्रू तर आहेच, पण तो सैतान देवाचा तर शत्रू आहेच, पण तो माणसाचा सुद्धा शत्रू आहे. माणसाचा सुद्धा तो शत्रू आहे आणि तो माणसाला देवाच्या विरोधात नेऊन पाप करायला लावतो, खोटे आश्वासनं त्याच्यासमोर ठेवतो आणि देवाच्या प्रेमाविषयी, देवाच्या आज्ञांविषयी तो त्याला आंधळं करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा सैतान या जगाचं दैवत आहे. आज संपूर्ण जग ज्याची आराधना करते, ज्याची पूजा करते, ज्याला आराधिते, ज्याच्या आज्ञा पाळते, तो सैतान आहे. आज सगळं जग त्याच्या मुठीत आहे, सगळं जग त्याचं ऐकते. तो जे सांगतो ते माणसं करतात, तो ज्या मार्गाने माणसाला जायला सांगतो माणसं करतात. कारण जगाचं खरं दैवत सैतान आहे. माणसाला माहीत नाही, माणूस जेव्हा पाप करतो किंवा कोणता वाईट मार्ग अवलंबितो किंवा त्याच्या जीवनात तो जे काही करतो, त्याला वाटतं ही देवाची इच्छा आहे, त्याला वाटतं हे देवाची इच्छा आहे म्हणून माझ्या जीवनात मी केलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु माणूस अज्ञानात आहे, त्याला माहीत नाही आहे की ह्या जगाचा जे दैवत आहे ते सैतान आहे आणि तो ज्या कुणाचा ऐकत आहे, ज्या कुणाच्या मार्गाने तो चालत आहे, तो त्याच दैवताच्या म्हणजे सैतानाच्या मार्गाने चालत आहे, हे त्याला समजत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज संपूर्ण जग सैतानाच्या मुठीत आहे आणि सैतानाचं ऐकत आहे. सैतानाला त्यांनी देव मानलेला आहे. प्रत्यक्ष सैतान त्यांच्या पुढ्यात त्याच्या खऱ्या रूपामध्ये नाही आहे. सैतान जगासमोर आज त्याच्या खऱ्या प्रत्यक्ष त्याच्या रूपामध्ये नाही आहे. त्याची अनेक प्रतिरूपं आहेत ज्यांसमोर माणसं माना डोलावतात, झुकतात त्याच्यासमोर. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ह्या सैतानाचा एककलमी कार्यक्रम एकच आहे. तो कार्यक्रम म्हणजे माणसाला पाप करायला लावणं आणि पाप करून त्याला आंधळं करणं आणि देवापासून दूर नेणं. हे तो का करतो, हे कशासाठी करतो, त्याला माहीत आहे. हा जो येशू ख्रिस्त आहे, जो देवाचा पुत्र आहे, जर ह्या येशूकडे हा जर पोचला माणूस, तर त्याचं काय होईल, त्याला काय मिळेल, त्याचं जीवन बदलेल, त्याचं जीवन आशीर्वादित होईल, तो बंधनातून मुक्त होईल, त्याला पापांची क्षमा मिळेल आणि एक दिवस हा स्वर्गात जाईल. जिकडून मला खाली फेकलेला आहे हा तिकडे जाऊन पोहोचेल आणि मी असं होऊ देणार नाही. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्ही जे देवाच्या चरणाशी आलेला आहात, प्रभू येशूकडे आलेला आहात, आज तुम्ही त्याच्या हातून सुटलेला आहात. सुटून तुम्हाला काही वर्ष झाली असतील किंवा आज तुम्ही पहिल्यांदा प्रभूकडे आलेला आहात. तुम्ही येशूकडे आलात, तुम्ही स्वतः नाही आलात, तुमच्या मर्जीने नाही आलात. असेल थोडीशी मर्जी, कारण तुमच्या जीवनात काहीतरी दुःख असेल म्हणून तुम्ही आला असाल, काहीतरी समस्या आहे म्हणून तुम्ही आला असाल, शरीरात आजार असतील ते जात नाहीत म्हणून तुम्ही येशूकडे आलेला आहात, कारण कोणीतरी तुम्हाला सांगितलं हे आशिष प्रार्थना घराबद्दल, म्हणून तुम्ही आलेला आहात. तुमच्या हृदयामध्ये एक आशा उत्पन्न झालेली आहे की खरंच तिकडे गेल्याने माझ्या संकटांचं निवारण होईल, तिकडे गेल्याने माझ्या समस्या सुटतील, माझं व्यसन सुटेल, माझे आजार बरे होतील. कदाचित तुम्ही साक्षी ऐकल्या असतील किंवा कोणी तुम्हाला इकडच्या साक्षी सांगितल्या असतील किंवा तुम्ही ऑनलाईनद्वारे प्रार्थनेत भाग घेतला असेल, ऑनलाईनद्वारे तुम्ही यूट्यूबवर साक्षी ऐकले असतील. कसे का होईना, पण तुम्ही येशूच्या चरणाशी आज पोचलेला आहात. परंतु लक्षात घ्या, येशूकडे येणं जितकी सोपी गोष्ट आहे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. जरी तुम्ही येशूकडे आलेला आहात, पण अगोदर तुमच्यावर देवाची दया झालेली आहे. स्वर्गातून देवाची तुमच्यावर कृपा झालेली आहे. स्वर्गातून तुमच्यावर देवाने दया केलेली आहे, म्हणून तुम्ही येशूकडे आलेला आहात, म्हणून तुम्ही येशूकडे पोहोचलेला आहात. आणि म्हणून तुम्ही आता येशूचं नाव घेत आहात, म्हणून तुम्ही आता म्हणत आहात, येशू माझा प्रभू, येशू माझा देव, येशू माझा तारणारा. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने स्वतः सांगितलं की पित्याने आकर्षिल्याशिवाय माझ्याकडे कोणी येऊ शकत नाही. जोपर्यंत स्वर्गीय पिता आपल्याला त्याच्या पुत्राकडे आकर्षित नाही, तोपर्यंत आपण येशूकडे येऊ शकत नाही. आज आपण सहजपणे रविवार आला की सहजपणे घरातून निघतो, तयारी करतो आणि देवाच्या घरात येऊन बसतो. हे सहजपणे आपण नाही करत. प्रत्येक दिवसासाठी आपल्याला कृपेची गरज आहे. प्रत्येक क्षणासाठी आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे. देवाच्या कृपेशिवाय आपण देवाच्या मार्गावर चालू शकत नाही, देवाच्या आज्ञा आपण पाळू शकत नाही, देवाची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी देवाची कृपा आपल्याला मिळवावी लागते आणि आपल्यावर व्हावी लागते. आणि देव आपल्यावरती रोज कृपा करतो, म्हणून आपण देवाच्या घरात येतो आणि देवाचं वचन ऐकतो, देवाच्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न करत राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो दुष्ट सैतान जो ह्या जगाचं दैवत बनलेला आहे, देव झालेला आहे, देव बनलेला आहे, आज त्या सैतानाची सगळं जगच पूजा करते. परंतु आपल्यापैकी प्रत्येकावर देवाने स्वर्गातून कृपा केली की आपण जिवंताला ओळखावं आणि आपण जिवंताची आराधना करावी. जिवंतावर विश्वास, जिवंत जो देव आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा, त्याची आराधना करावी, त्याची भक्ती करावी, त्याचे नियम पाळावे, त्याच्या आज्ञा पण पाळाव्या, म्हणून स्वर्गातून आपल्यावर दया झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून ही तुमची कर्म नाही आहेत आणि माझं कर्म नाही आहे, आपली चांगली कर्म नाही आहेत, तुमची चांगली कर्म आणि माझी चांगली कर्म नाही आहेत. आपल्या हिशोबी कुठे आहेत चांगली कर्म? शोधून बघा, शोध घ्या. आपण आपल्या जीवनात किती चांगली कर्म केलेली आहेत. केली असली तरी पण त्यात कुठे ना कुठे ते स्वार्थ असतोच. कुठे चांगली कामं आपण केलेली असतील आपल्या जीवनामध्ये, पण त्यामध्ये पण स्वार्थ असतो. आईवडील आपल्या मुलांना सांभाळतात, का लहानाचं मोठं करतात? का लहानाचं मोठं करतात? आईवडील मुलांवर प्रेम करतातच, पण त्यांच्या मागे, त्यांना लहानाचं मोठं करण्यामागे, त्यांना शिकवण्यामागे, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवण्यामागे त्यांचा एक हेतू असतो, म्हातारं झाल्यानंतर आमच्या मुलाने आम्हाला टाकून देऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे बरोबर आहे. मुलांनी आईवडिलांना का टाकावं? मुलांनी आईवडिलांचा का त्याग करावा? त्यांचा का आदर सन्मान करू नये? त्यांनी त्यांना जन्म दिलेला असतो, त्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सांगण्याचा हेतू हा की ह्या जगात आपण जे काही करतो चांगलं, आपण म्हणतो मी हे चांगलं काम केलं, मी ते चांगलं काम केलं, पण त्यामागे आपला कुठे ना कुठेतरी छोटासा तरी स्वार्थ असतोच असतो आणि स्वार्थ करणं पाप आहे. आपण आपल्या जीवनाचं डोकावून पाहिलं तर असं एकही काम आपल्याला सापडणार नाही की जे पूर्णपणे नितळ, साफ आणि चांगलं काम आहे असं आपल्या नावावर एक पण नाही आहे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे, देवाने आपल्यावर दया केलेली आहे. म्हणून त्या दुष्ट सैतानाच्या हातातून, त्या दैवताच्या हातातून आपण सुटलो आणि आपले पण डोळे आंधळे होते, बंद होते, कान बहिरे होते. पण देवाने कृपा केल्यानंतर आपले डोळे उघडले, आत्म्याचे डोळे उघडले, आत्म्याचे कान उघडले. म्हणून आपण जिवंत देवाला ओळखू शकलो, त्याच्या सुवार्तेवर विश्वास करू शकलो, त्याच्यावर प्रेम करत आहोत, त्याच्या आज्ञेप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून देवाचे आभार माना, त्या सर्व समर्थ परमेश्वराचा धन्यवाद करा की तुम्हाला त्याने अंधाराच्या राज्यातून काढून त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या राज्यात आणून ठेवलेला आहे. त्याने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला त्याने मोठी आशा दिलेली आहे की एक दिवस हे जीवन संपल्यानंतर तो आपल्याला त्याच्या स्वर्गीय घरामध्ये घेणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट समजून घ्या, देव चांगला आहे, देव प्रेमळ आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो. परंतु सैतान आहे जो माणसाचं फक्त आणि फक्त वाईट करतो आणि तो भुकेलेला आहे, माणसांच्या आत्म्यांना नरकात नेऊन टाकण्यासाठी भुकेलेला आहे. बाकी त्याला दुसरं काम नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी पुष्कळ असे भाऊ बहिणी आहेत आणि जे ऑनलाईनद्वारे पण प्रार्थना बघत आहेत. तुमच्या घरची लोक, तुमचे नातेवाईक किंवा तुमचे प्रिय लोक ज्यांच्याविषयी तुम्ही दुःखी आहात. का? कारण ते प्रार्थनेला येत नाहीत, ते येशूकडे यायला बघत नाहीत. खूप सांगतो आम्ही, पण येत नाहीत प्रार्थनेला. किती रडायचं, किती गुडघे टेकून प्रार्थना करायची. काही भाऊ बहिणी कंटाळतात आणि सांगतात आम्हाला केवढी प्रार्थना करायची. किती वर्ष झाले सांगतोय, माझ्या आईला सांगतोय, माझ्या भावाला सांगतोय, मुलाला सांगतोय, पण कुणी ऐकतच नाही. तुम्हाला येशू कळला कारण तुमचे डोळे उघडले, तुमचे कान उघडले गेले, हृदय तुमचं उघडलं गेलं, तुम्हाला समज मिळाली. म्हणून तुम्ही येशूला ओळखलं आणि तुम्हाला कळत आहे की येशू किती महान हिरा आहे, किती तो महान संपत्ती आहे आपल्या जीवनाची, हे तुम्हाला कळलेलं आहे. म्हणून आपल्या घराण्यातला किंवा आपल्या कुटुंबातला किंवा आपल्या नात्यातली प्रत्येक प्रिय व्यक्ती येशूकडे यावी अशी आपल्यापैकी प्रत्येकाच्या हृदयात इच्छा, खोलवर इच्छा असते. पण इथे वचनात संत पाऊल काय म्हणतो? विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत. तुम्हाला देवाने डोळस केलं आत्म्यात, परंतु तुमचे नातेवाईक, तुमची प्रिय लोक अजूनही आत्म्यात आंधळी आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे? त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे, त्यांच्यासाठी आपण देवाकडे मागत राहायचं आहे, त्यांच्यासाठी आपण देवाकडे धावा करत राहायचं आहे, देवाकडे ओरडणं चालू ठेवायचं आहे त्यांच्यासाठी, अशासाठी की त्या दुष्ट सैतानाची बंधनं त्यांच्या जीवनातून तुटून जावीत आणि त्यांना पण दिसायला लागावं, त्यांना पण समजावं की येशू परमेश्वर आहे जो आपला तारणार आहे, आपल्यासाठी मुक्ती घेऊन आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. वचन असं म्हणतं देवाची प्रतिमा. देव आत्मा आहे, त्याला कोणी पाहिलेलं नाही आहे आणि त्याला कोणी बघू शकत नाही. योहान आपल्या पत्रामध्ये म्हणतो आणि त्याने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये पण म्हणतोय की देव आत्मा आहे, त्याला कोणा मनुष्याने पाहिलेलं नाही आहे आणि पाहू शकत नाही, कारण तो आत्मा आहे. आपण त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी या जगामध्ये आला. 33.5 वर्षे तो इस्रायल देशामध्ये राहिला आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त जो देव पित्याचा एकमेव पुत्र, जो माणूस होऊन या जगामध्ये आला. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याच्याद्वारे परमेश्वराने जग निर्माण केलं, ज्याच्याद्वारे देवाने ही सुंदर सृष्टी बनवली, ज्याच्याद्वारे देवाने विश्व घडवलं, सगळं ब्रह्मांड ज्याच्याद्वारे बनवलं, तो येशू ख्रिस्त देवाचा एकमेव पुत्र ह्या जगात येऊन गेला. आणि त्याने काय केलं? ह्या जगात आल्यानंतर 33.5 वर्षे त्याने लोकांना बरं केलं, लोकांचे अश्रू पुसले, दुष्टात्म्यांच्या बंधनातून लोकांना मुक्त केलं, लोकांना जीवन दिलं, देवाच्या प्रेमाची जाणीव करून दिली, ओळख करून दिली, देवाची वचनं, सत्य वचनं येशूने लोकांना दिली
आणि मग ह्याच माणसांच्या पापाच्या मुक्तीसाठी, माणसांच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला. प्रभू येशूने क्रूसावर बलिदान केलं, स्वतःचं रक्त वाहिलं, त्याने प्राणार्पण केलं. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हाच देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने स्वतःचा प्राण जाऊ दिला मानवाच्या तारणासाठी. त्याने स्वतःचं बलिदान केलं क्रूसावर. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने माणसाच्या तारणासाठी रक्त वाहिलेलं आहे आणि येशूच्याद्वारे मानवाला स्वर्गात जाण्याची आशा आहे. आणि स्वर्गीय पितासुद्धा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारेच माणसाला स्वीकारणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणाला, पित्याने आकर्षिल्याशिवाय माझ्याकडे कोणीच येऊ शकत नाही, कोणीच नाही. आणि पित्याने आकर्षून त्याच्या पुत्राकडे आणणं फार गरजेचं आहे, कारण येशूच एकमेव आशा आहे. येशू म्हणाला, मीच मार्ग, मीच सत्य आणि मीच जीवन आहे. मार्ग, स्वर्गात जायचा मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे आणि जीवन, अनंत काळचं जीवन मीच आहे, असं येशू म्हणाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूकडे आल्यानंतर माणसाला पापांची क्षमा मिळते. येशूकडे आल्यानंतर माणूस बंधनातून मुक्त होतो. त्याच्या पापांची, जी त्याने आयुष्यभर पापं केलेली असतात, ते येशूने वाहिलेल्या रक्तामध्ये पापं धुतली जातात. येशूच्या रक्तामध्ये माणूस स्वच्छ होतो, आत्म्यात शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि मग त्या माणसाला जाणीव होते आपल्या पापांची, खऱ्या देवाची त्याला ओळख होते. आणि मग तो आपला पापी मार्ग बदलतो. आणि पापी मार्ग बदलल्यानंतर मग तो स्वर्गाच्या रस्त्याने जायचा निर्णय घेतो, स्वर्गाच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतो. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा निर्णय घेतल्यानंतर त्याचं जीवन आशीर्वादित होतं. स्वतः येशू त्याच्याबरोबर चालत असतो आणि जीवन जेव्हा त्याचं संपेल तेव्हा तो स्वर्गात जाणार आहे ही आशा त्याच्या हृदयात असते. हे सगळं माणसाच्या जीवनात होणार असते आणि हे सैतानाला माहीत आहे की हे माणसाला येशूकडे गेल्यानंतर मिळणार आणि ते त्याला मिळू नये, म्हणून तो रात्रंदिवस प्रयत्न करतो माणसांना आंधळं बनवण्यासाठी. आणि तो आंधळं कसं बनवतो? पाप करायला लावून. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाप करून सैतान माणसाला आंधळं करतो. तो आश्वासन देतो, तो खोटे आश्वासन आपल्या समोर ठेवतो आणि सांगतो, बघ तू असं केलंस तर तुला फायदा होईल, अमुक केलं तर तुझं भलं होईल, असं कर तर असं होईल, तसं कर तर तसं होईल. आणि माणूस त्याचं ऐकतो आणि मग तो पापामध्ये राहून शेवटी त्याच्या आत्म्याचा नाश करून घेतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाची प्रतिमा, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देवाची प्रतिमा म्हणजे खुद्द परमेश्वर, स्वतः देव या जगात येऊन गेलेला आहे आणि त्याने आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे. त्याने आपल्याला पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही स्वतः जर अंधारातून प्रकाशात आलेला आहात तर ही चांगली गोष्ट आहे, पण ह्यामध्ये टिकून राहा, कारण सैतान तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा पाडण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. जे पाचारण देवाने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला गमवायचं नाही आहे, ह्यामध्ये टिकून राहायचं आहे, पुढे जात राहायचं आहे. आणि जे आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक जे अजूनही अंधारात आहेत, अजूनही त्या सैतानाच्या अधिकाराखाली आहेत, ते बाहेर पडावेत म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, त्यांच्यासाठी विनंत्या करायच्या आहेत, त्यांच्यासाठी रदबदली करत राहायचं आहे, त्यांच्यासाठी देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करत राहायचं आहे. जे तुमच्याबरोबर प्रार्थनेला येत नाहीत, जे तुमच्या शब्दावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यावर तुम्ही रागावू नका, त्यांच्याबद्दल राग करू नका. ते स्वतःहून बंधनातून बाहेर येऊ शकत नाहीत. स्वतःहून सैतानाच्या हातातून कोणीही माणूस स्वशक्तीने कधीच बाहेर पडू शकत नाही. आपण बाहेर पडलो कारण आपल्यावर देवाची दया झाली. हालेलुया, 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 हालेलुया. तर तुमच्या जीवनात जर पापं चालू असतील, अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात अजूनही जर सुरू ठेवल्या असतील, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते सगळं काही बंद करा. कारण पापामुळे सैतानाला आपल्या जीवनावर अधिकार मिळतो,
आपल्या आत्म्यावर अधिकार मिळतो. म्हणून पाप करण्याचं टाळत जा जितकं होईल तेवढं, कारण देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देतो, सामर्थ्य, ज्ञान देतो, मार्गदर्शन करतो. पवित्र आत्म्याचं ऐकणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला देव पवित्र आत्मा देत असतो. पवित्र आत्मा जर तुमच्याकडे आहे तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या आज्ञा पाळा, देवाची इच्छा पूर्ण करा, देवाच्या मार्गाने चाला, देव सांगतो ते करण्याचा प्रयत्न करा. सैतान तुमच्यासमोर जे आश्वासनं ठेवेल, ज्या काही खोट्या गोष्टी तो ठेवेल, त्याकडे लक्ष देऊ नका. जरी त्याचं ऐकून तुम्हाला मोठा फायदा होणार असेल तरी पण ते करू नका. देवाचं ऐकून तुम्हाला जरी थोडं मिळणार असेल तर त्यावर देवाचे आशीर्वाद असणार आहेत. म्हणून देव जे सांगेल ते करा. पापापासून स्वतःला दूर ठेवा. तुम्ही प्रकाशात आलेला आहात, देवाच्या राज्यात आलेला आहात. राज्यातून बाहेर पडू नका, तर स्वतः टिकून राहा. आणि जे तुमचे कुटुंबीय नातेवाईक अजूनही त्या सैतानाच्या हाताखाली आहेत त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करा. त्यासाठी तुम्ही स्वतः इथे दर आठवड्याला प्रार्थनेला येत राहा, घरी प्रार्थना करत राहा, स्वतः देवाचं वचन वाचत राहा. आणि जे काही ऐकता, जे काही तुम्ही पाहता, येशूचे जे काम तुम्ही पाहता त्यावर विश्वास ठेवा. आणि जे काही तुम्ही देवाचं वचन ऐकता त्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जर हे तुम्ही करत राहिलाच तर तुम्ही एक दिवस देवाच्या राज्यात पोहोचालच, पण तुमचं कुटुंब, तुमचे नातेवाईक ते सुद्धा जे त्या दुष्टाच्या अधिकाराखाली आहेत ते सुद्धा सुटून एक दिवस तुमच्याबरोबर स्वर्गात प्रवेश करतील. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. माहू. काय साक्षी तुमची? माझा 2 महिन्यापासून डोका दुखत होता. तस रविवारच्या दिवशी इथं प्रार्थनेला आली ना, बदर सांगत होता गाणीत भाग घ्यास. विश्वासाने मी गाणीत भाग घेतला ना, प्रार्थना नाचून गाऊन गाली ना, कसा माझा डोक्याचा त्रास निघून गेला तर मला समजलं सुद्धा नाही. मला कळलं पण नाही, समजलं पण नाही की डोकंदुखी कधी निघून गेली. हां. कधी 2 महिन्यापासून जास्त दुखायचं. हां, दुखत होतं जास्त, दिवसभर दुखत होता. आणि रविवारच्या प्रार्थनेत तुम्ही नाचून गाऊन प्रार्थनेत भाग घेतले, गाणी गायले, त्याद्वारे आता डोकं दुखत नाही. प्रभूने तुमच्यावर दया केली. हां, आता दुखत नाही, बरं झालं. आणि पुढची काय साक्ष आहे? पोटात दुखत होतं सकाळपर्यंत. हे पोटात पुष्कळ दुखत होतं फार, म्हणजे 1 वर्ष जसं दुखत होतं ते आतापर्यंत सकाळपर्यंत दुखत होतं. पण आता विश्वास आणि सकाळपासून प्रार्थनेत भाग घेतलं, कसं निघून गेलं पोटाचं दुखणं ते पण समजलं नाही. ते पण तुम्हाला समजलं नाही. प्रभूने त्यातून देखील तुम्हाला मुक्त केलं. हां, आता बरं वाटतं आम्हाला, थोडं पण दुखत नाही आहे, म्हणून देवाला मी धन्यवाद. अगोदर जास्त दुखायचं. हां, दुखत होतं, इथपासून इथपर्यंत दुखत होतं. 1 वर्षापासून. हां, पुष्कळ दुखत होतं. म्हणजे असं काही कामं वगैरे करताना पण दुखायचं, सतत दुखत राहायचं. हां, चालूच दुखायला होतं. आणि आज तुमच्यावर प्रभूने दया केली आणि तुम्हाला या त्रासातून मुक्त केलंय. हां, आता अजिबात दुखत नाही. आता दुखत नाही, बरं आहे. तुमची काय इच्छा होती? मला शिबिरीत भाग घ्यायची खूप इच्छा होती. आणि म्हणजे शनिवारची उपास प्रार्थनेत पण मला खूप भाग घ्यायची इच्छा होती. म्हणजे मी 2 वार झाले मी शनिवार उपास प्रार्थनात आलेली, तेव्हा मला ना देवाचा स्पर्श झाला, माझी इच्छा पूर्ण झाली. आणि शिबिरीत यायची पण खूप इच्छा झाली मला. मी विनंती टाकलेली, म्हणजे यूट्यूबवर याच्यावरती व्हॉट्सअप नंबरवरती विनंती टाकलेली. आणि नंतर मग विनंती टाकत पण गेली आणि देवाजवळ प्रार्थना पण केली का मला जायचं आहे, शिबिरीत भाग घ्यायचा आहे. परंतु मला अडथळे खूप येत होते, पण मला देवाने माझी इच्छा पूर्ण केली. आणि गुड फ्रायडेचे त्या रोज मी जेव्हा वसईला आली, म्हणजे ट्रेनला बसली तेव्हा वसईला आली ना, नवऱ्याचा फोन आला का तुझ्या मुलीला सांगते मुलीच्या पोटात खूप दुखते आहे, उलट्या सांगते होतात तिला. तर मी सांगते चालू कामाला सांगते निघून, तर बरं कोणाजवळ मुली गे राहील तर आतूजवळ सांगते हाय. तर मग मी वचनं बोलत आली तिकडनं. नंतर आल्या कुठे मी लगेच विनंती टाकली ना, देवाजवळ घुटण्यावर येऊन प्रार्थना केली आणि ती विनंती पेटीत टाकली. आणि नंतर देवाच्या हातात मी सोपवून दिलं. मग संध्याकाळच्या टायमात मी फोन केला, म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोन केला. तर तिला मी विचारलं का माझी मुलगी कुठे आहे, तर सांगते हाय सांगते खेळत आहे इकडे. तर बरं दे तिच्याकडे. मी तिला विचारलं का तुझ्या पोटा दुखत होतं ना, तर मी सांगते झोपली, नंतर उठली तर बरं वाटलं सांगते, अशी मला मुलगी बोलायला लागली. देवाने माझे प्रभू येशूने त्याला पूर्णपणे बरं केलं. पूर्णपणे बरं केलं. देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्याबद्दल देवाचे मी आभार मानते. तुमचं नाव सांगा. सुषमा. काय साक्षी तुमची?
मला ना छातीमध्ये आणि पोटामध्ये ना दुखायचं, त्याच्यामुळे मला रात्रभर झोप बी नाही लागायची आणि जेवण पण जात नव्हतं. पण मला ना प्रार्थनेला यायची खूप इच्छा होती, पण परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. मी काल प्रार्थनेला आली, पण तरी पण मला ना जेवण जात नव्हतं, असं झोपूनच राहावंसं वाटतं. मी स्तुती आराधना करायला उभी पण नाही राहिली, पण मला खूप वाईट वाटायचं, कारण देवाकडे आली आणि देवाकडे नाचायला ना टाळ्या वाजवायला भेटत नाही, काय नाही, खूप त्रास व्हायचा. तर मी काउन्सिलिंगमध्ये मी त्यांना माझं सगळं दुःख सांगितलं आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तर आज मी सकाळी नाश्ता पण केला, चहा पण पिली आणि दुपारचं जेवण पण केलं, म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद. ताई, तुमच्या शरीराची अवस्थाच तशी होती की तुम्हाला हे सगळं करायला जमायचं नाही. नाही, जेवण जरासुद्धा म्हणजे असं मी घ्यायची घरी पण 1-2 घास खाल्ले की बाकीचं ठेवून द्यायची. इतकं कमीचे व्हायचे मला जेवणच जात नव्हतं आणि छातीत दुखायचं. अतिजाने माझ्या पोटात खूप दुखायचं. किती दिवसापासून तुम्हाला हे सर्व त्रास होतं? 2-3 महिने झाले. 2 ते 3 महिने तुमची अवस्था अशी होती की तुम्हाला काहीच करायला जमायचं नाही. नाही, आणि इथे तुम्ही प्रार्थनेला आले तरी पण तुम्हाला उभे राहून देवाची स्तुती करणं, टाळ्या वाजवायला पण जमायचं नाही. काल अजिबातच नाही जमलं. म्हणजे चालायला वगैरे असं अशक्तपणा जाणवायचं. खूप अशक्तपणा जाणवायचा. थोडी अशी चालली की मला असं वाटायचं बसावं, दम लागायचं मला खूप. दम सुद्धा लागायचं आणि रात्री झोप पण लागत नव्हती. 2-3 महिने मी ते झोपले नाही, उठून बसायची, देवाकडे प्रार्थना करायची, वचनं बोलायची, मग 5 वाजता मला झोप लागायची. म्हणजे सकाळ झाली की तेव्हा तुम्हाला झोप लागायची, रात्रभर तुम्ही असं जागे असायचे. जागे असायची. काल तुम्ही इथे आले तेव्हा पण तुम्हाला हे सर्व त्रास होत होता. काल संध्याकाळी म्हणजे कॉन्सिनच्या नंतर मला एवढी रात्री एवढी सुंदर झोप लागली, जेवली बिवली, तर मला माहिती पण नाही पडलं सकाळी एवढं उजाडलं म्हणून. पहिली रात्र अशी गेली तुमची 2-3 महिन्यानंतर की तुम्हाला एकदम शांत झोप लागली. उभे राहा. 2 ते 3 महिन्यानंतर अशी पहिली रात्र गेली की एवढी सुंदर तुम्हाला शांत झोप लागली. प्रभूला मी कोटी कोटी धन्यवाद देते. आणि आज सकाळी तुम्ही म्हणजे नाश्ता वगैरे जेवण मी स्वतः उठून म्हणजे मी जेव्हा काल आजारी होती तर माझे मैत्रिणी बरोबरच्या त्या बिचाऱ्याला पाणी नाही म्हणजे द्यायच्या होत्या आणि तेच उचलून बिचाऱ्या प्लेटी वगैरे ठेवत सगळं तुम्हाला जागेवर ते लोक आणून देत होते. येत होत्या. तुम्हाला इथे सुद्धा चालायला जमायचं नाही. नाही नाही, काय नाही, पण काल काउन्सिलिंगच्या नंतर मला खूप बरं पण वाटलं, आनंद पण वाटला, म्हणून प्रभूला धन्यवाद देते. शरीरात ताकद आली तुम्हाला. हा, धन्यवाद. चालू शकताय तुम्ही? हो. चालून दाखवा. जावा तिथपर्यंत. अरे धावतायत या, धावा धावा देवाच्या गौरवासाठी. तिथपर्यंत जा. या इथे या ताई. इथे जे तुमच्याबरोबर तुमची मैत्रिणी आहेत त्या तुम्हाला जागेवरती चहा जेवण वगैरे आणून देत होत्या. आजची मैत्रीण आहे, तिला सांगायची मी जरा प्लेट ठेव गं, आणि त्या दुसऱ्या ताई येते मला पाणी पिणे आणून द्यायच्या. कारण तुम्हाला असं चालायला जमायचं नाही. नाही. शरीर एकदम अशक्त झालं होतं, गळून गेलं होतं. उठायलाच होत नव्हतं मला, बसले की असं उठायला नव्हतं, एकदम असं टेकून वगैरे उठावं लागायचं. तर उठून बसून दाखवा. उभे राहा, उभे राहा. असं तुम्हाला करायला जमायचं नाही, अशक्त झाले होते एकदम. खूपच. प्रभू येशूने तुमच्यावर महान दया केली आणि त्या काउन्सिलिंगद्वारे प्रभूने तुम्हाला पूर्ण आजारातून बरा केला. हां, कोटी कोटी धन्यवाद देते प्रभूला. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाऊ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.